सम्यक योग संस्थेतर्फे या ठिकाणी मुलांच्या चित्रकला स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि ह्या स्पर्धा यांना बक्षिसं दिली जाणार आहेत। आपण पाहत आहोत आपण पाहत आहोत या ठिकाणी सर्व मुलं चित्र काढत आहेत। लवकरच या ठिकाणी मी संविधानाची प्रास्ताविका बोलते हे एकपात्री नाटक होणार आहे। सोप्या भाषेत आजपर्यंत समजून घेतलेली नव्हती आणि निश्चितच शीतल मॅडमच्या प्रयत्नाने तुम्हा आम्हास संविधानाची प्रास्ताविका अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत समजली असेल असं मी गृहीत धरतो। मॅडमचे लहान लहान 2 मुलं आहेत, त्यांना घरी एकटं सोडून त्यांचे मिस्टर नागपूरला गेलेले असताना मला वाटतं सासऱ्यांना त्यांना बघायला ठेवून मॅडमनी आपल्यासाठी या ठिकाणी वेळ दिला आणि निश्चितच संविधानाबाबत जागृती करण्याचं त्यांचं हे जे ध्येय त्यांनी स्वीकारलेलं आहे त्याला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत। मी आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय कांबळे साहेब आणि सुरेश गायकवाड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी गुच्छ आणि ते त्यांचं गुच्छ आणि भारतीय संविधानाची प्रास्ताविका ज्याचा अर्थ आज त्यांनी आम्हाला समजून दिलेला आहे ती भेट देऊन त्यांचं यथेच्छ स्वागत करावं। खूप खूप धन्यवाद मॅडम। आणि यानंतर मला असं वाटतं मॅडम दिवसभर उपाशी झालेले आहेत। बऱ्याचशा महिलांनी आता सर्व महिलांचे ज्यांनी पाककला स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे स्वइच्छेने त्याचे सर्वांचे मनापासून हार्दिक अभिनंदन स्वागत। पटापट आपल्या टेबलवरती आपले जे व्यंजन आणलेले आहेत ते व्यंजन तुम्ही प्रदर्शित करा आणि त्याचा स्वाद आम्हाला घेऊ द्या।
प्रत्येकाने व्यंजनाची नावं लिहायची आहेत. अरे माझं नाव लिहा ना. ज्या व्यंजनाचं नाव नाही लिहिलं त्यांनी नावं लिहून घ्यायची आहेत. प्रत्येकाच्या व्यंजनाच्या पुढे जे व्यंजन आपण बनवून आलेलं आहे तुमचं नाव लिहायला पाहिजे. तुमचं नाव नाही लिहिलं. पाक स्पर्धा. सगळं बघितलं. या ठिकाणी शूटिंग शूटिंग अरे शूटिंग चालू आहे. प्रत्येकाने अरे व्यंजन शूटिंग पूर्ण नाही ना. चांगल्या सजावटीप्रमाणे मांडलेलं आहे. आपण थोडं रेडीमेड आणू नका, कोणी रेडीमेड चालणार नाही. कॉपी करू नका. कुठे म्हणतो तुम्ही तू फक्त म्हटलं हे काय आहे? हे बरं आहे आता. असं काय मत आहे. जय भीम जय भीम जय भीम. जय भीम. आपलं मास्क काढायचा. हां. बरं नाही. आपलं नाव सांगा आणि आपण काय बनवलेलं आहे. मी ज्योती घोगरे. मी कचोरी बनवली आहे आणि इन्स्टंट ब्रेड मिठाई. देऊ का सर? असं म्हणतात मी तुमच्यासाठी इथे ठेवलं. काय बनवलं आहे का? ताई आपलं नाव सांगा. यास्मीन शेख मठ्ठा. अच्छा अच्छा. आपने बिर्याणी बना के लाया है. छान छान. व्हेरी गुड व्हेरी गुड. तिकडे ताई आपलं नाव सांगा. विमल ज्ञानेश्वर वावरे. आपण काय काय बनवलेलं आहे थोडक्यात सांगा. मी सांबार बनवला, पाव, मिसळ, काकडी, टमाटर, कांदा, एक मिनटं. हॅलो, सॅलेड बनवलं. एक मिनिट थांबा. हॅलो, मिसळ पाव, सॅलेड, हां. मिसळपाव कुठले आहे मिसळपाव? अच्छा. पाव. येस येस. म्हणजे आपण मिसळपाव बनवलेली आहे. छान. व्हेरी गुड. आपलं नाव सांगा आणि आपण काय बनवलेलं आहे ताई. माझं नाव सुकेशनी गायकवाड. मी बनवलेलं आहे व्हेज चायनीज नूडल्स. छान. आपलं सांगा नाव संपूर्ण सांगा. हो हो. मी शीतल अमोल सोनवणे. मी बनवले आहे व्हेजिटेबल इडली आणि चटणी. व्हेजिटेबल इडली. छान. विथ चटणी. विथ चटणी. वाट वाटी स्पून डिश. जय भीम. जय माझं नाव भीम. पल्लवी गायकवाड. मी बनवलं आहे बटर चिकन विथ जिरा राईस. अरे बाप. छान. विथ ब्रेड. सगळं सांगायला लागलं. टोमॅटो विथ काय पॅचअप थोडंसं. कढी प्यायची नाही कळी नको. बट्टा चाललं. ठेव मग इथं.
आपली ओळख सांगा. नाव सांगा. इकडे या. या ना. एक मिनिट. भेळवाले या. बरं सांगा तर आपलं नाव सांगा संपूर्ण. मी जय भीम. मठ्ठा गाणार. आम्ही बनवलेलं आहे ओंधी भेळ आणि मठ्ठा आम्ही म्हणजे तुम्ही मिळून बनवलेलं आहे का? दोघींनी बनवलं आहे. मग आपले करुणा म्हात्रे. करुणा म्हात्रे. अच्छा, मोठ्याने बोला, जवळ घेते माईक. मी मिसेस करुणा म्हात्रे. दोघींनी पण आम्ही भेळ बनवली. अच्छा अच्छा. काय भेळीचा प्रकार वगैरे काय सांगता येण्यासारखा आहे का? सांगा की ओली भेळ. भेळ आणि ओली भेळ. गारगार मठ्ठा. का आपण बिझनेस वगैरे करण्याचा विचार करताय का? नाही. भेळीची दुकानं खूप जोरदार चाललेली आहेत. थँक्यू. ओके. छान छान. हां, ताईंनी बघा खूप छान भेळ बनवलेली आहे. तर आपण प्रेक्षक आहात तो आपल्याला काय खाता येणार नाही आता, पण आपण इथं असतात तर तुम्हाला खाता आलं असतं. टेस्ट घेता आली असती. इथं सर्वांना टेस्ट घेण्यासाठी या ठिकाणी ठेवलेलं आहे. हे पहा, हे साहेब टेस्ट घेत आहेत. आपणही या ठिकाणी आला या पुढच्या वर्षी अवश्य या. काय टेस्ट घ्यायची. अमेझिंग. हा आपला व्हेज इडली चटणी. आपली ओळख सांगा. व्हेज इडली चटणी. मी Vegetable संजय mix आगळे, इडली. हां विश्रांतवाडी टिंगरनगर, विद्यानगर लाल बस स्टॉप, सम्यक युवक विकास संस्था या संस्थेमध्ये सभासद आहे. तर या ठिकाणी बऱ्याचशा महिलांनी चांगले व्यंजन करून आणलेले नाही, आहे. हे जे आपण आता टेस्ट घेत आहात, हे टेस्ट आहे कुणाचं आहे साहित्य बनवलेलं? बटर कोण आहे? टेस्ट जे आहे आता आपल्यासमोर आहे त्या शीतल सोनवणे. शीतल सोनवणे. हां. बरं, या यांनी- टेस्टबद्दल काय सांगाल? टेस्ट अप्रतिम आहे, हां, चांगली आहे. ह्या शीतल आणि सोनवणे आहेत. यांनी एक रेडीमेड न मिनिट. बनवता हां, शीतल सोनवणे. नाव सांगा, नाव. शीतल अमर सोनवणे. हां टेस्ट टेस्ट अति छान आहे, उत्तम आहे. आणि त्यांचे जे प्रत्येक वेळेस ते व्यंजन आणतात बनवून, त्यांचं चांगल्या प्रकारे व्यंजन आहे. ठीक आहे. आपण चांगली माहिती दिली त्याबद्दल आभारी आहोत. सर आपलं नाव सांगा अगोदर ताई. सुकेशनी राहुल गायकवाड. सुकेशनी राहुल गायकवाड. आपण काय आणलेलं आहे? हे काय बनवून? व्हेज चायनीज नूडल्स बनवले. हां. बरं, हे चायनीज नूडल आपण घेत आहात, त्याची चव घेतात. चवीबद्दल आपण काय सांगाल? फारच उत्तम आहे आणि खरंच त्यांचं कौतुक करायला पाहिजे. छान. आता मी जेवढ्या स्टॉलवर गेलो सगळ्यांनी एकदम उत्तम करून आणलेले आणि त्यांचं खरंच त्याचं अभिनंदन करायला पाहिजे. छान छान. या ठिकाणी आहेत. जेवणच झालं की सर आपली ओळख सांगा, आपलं कार्य सांगा आणि आपण या ठिकाणी जी टेस्ट घेत आहात या संदर्भामध्ये आपल्याला बोलायचं आहे. तर एक मिनटं. हां ताई, आपलं नाव सांगा. सुनीता प्रशांत गायकवाड. अच्छा, आपण काय काय बनवलेलं आहे? चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी बनवली. बरं, हे ताईंची चिकन बिर्याणी जी आहे ह्याची टेस्टबद्दल आपण काय सांगाल आणि नाव सांगा आपलं. सर मी आनंद कांबळे. प्लेटच दिली का? गेल्या अनेक वर्षापासून आपल्या ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ह्या सर्व महापुरुषांची जयंती आपण साजरा करत असतो. आणि या जयंतीच्या माध्यमातून आपण आपल्या परिसरामध्ये महिलांना स्टेज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि याचाच एक या टेस्टबद्दल आपण काय सांगाल? या जी टेस्ट आत्तापर्यंत आम्ही मध्यंतरपर्यंत आलो आहे महिलांच्या, जवळपास बऱ्याचसा आपला येणपर्यंत जायचं आहे. आत्ता ही जी बिर्याणी खातो आहे ते सुनीता आपल्या गायकवाड मॅडम आहेत, आपल्या संघाच्या बरे, कार्यकर्त्या. हे साहित्य आहे, हां. हे साहित्य तुम्ही देता? नाही, हे साहित्य त्यांचं स्वतःचं साहित्य आहे. आम्ही फक्त टेस्ट घेतोय. अच्छा. आणि ह्यांना योग्य तो आम्ही बक्षीस त्यांना देणार आहे. मी नंतर शेवटी काय बक्षीस वगैरे काय ठेवलेलं आहे? नाही, त्यांना गुपित आहे. ते सस्पेन्स आहे बाबा. अच्छा. त्यांना गिफ्ट बक्षिसाचा कार्यक्रम कधी आहे? 14 तारखेला. अच्छा, 14 तारखेला कार्यक्रम आहे. या ठिकाणी सुबोध कांबळे हे या ठिकाणी दिसत आहेत आपणाला आणि ते एक या कार्यक्रमाचे नियोजक आहेत. तर आपण त्यांना विचारूया की हे त्यांनी नियोजन कशा प्रकारे केलेलं आहे, काय. बरं, आवाजाच्या प्रॉब्लेममुळं आपण त्यांचं काही हे ऐकू शकणार नाही. आपण इतरांनाही विचारूया.
जेवण झालं आपण महात्मा फुले या ठिकाणी या कार्यक्रमाचे नियोजक आहेत गानार सर. तर गानार सरांना आपण विचारूया की बाबा या ठिकाणची टेस्ट आणि या ठिकाणची स्पर्धा जी आहे या संदर्भामध्ये. गानार सर, ही स्पर्धा आपण भरवण्याचं काय प्रमुख कारण आहे? साधारणतः गेल्या आपण 10 वर्षापासून महिलांना फुले शाहू आंबेडकर जयंतीमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी, आणि आपल्याला माहीतच आहे महिला प्रत्येक इडली किचनचे हे होम मिनिस्टर असतात. अनेक पदार्थ त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने तयार केले जातात. पण त्यांचे जे काही पदार्थ आहेत हे पदार्थ सगळ्या लोकांना त्यांची चव कळावी या दृष्टिकोनातून आपण महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या 10 वर्षापासून अशा पद्धतीने महात्मा फुले जयंतीच्या दिवशी ही पाककला स्पर्धा आयोजित करत असतो. कॅमेराकडे बघा. यामध्ये परिसरातील सगळ्या महिला हिरिरीने भाग घेतात, वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी बनवतात आणि एक महात्मा फुले जयंतीचा आपण उत्सव. या टेस्टच्या स्पर्धा आहेत, तर टेस्टची स्पर्धा आपण टेस्टचे त्यांचे क्रायटेरिया काय लावलेले आहेत टेस्टसाठी? टेस्टच्या क्रायटेरियामध्ये जनरली आपण पदार्थ हे वेगवेगळे असतात. प्रत्येक पदार्थाची चव त्या पदार्थानुसार वेगवेगळी असते. त्याच्यामुळे टेस्टची क्रायटेरिया लावणं, कारण एवढे वेगवेगळे पदार्थ असतात की त्याच्यामध्ये प्रत्येक पदार्थ किती चांगलं झालेलं आहे हे जरा तपासणं हे खूप अवघड असते. आणि त्याच्यामुळे आमच्या मंडळाच्या वतीने जेवढे स्पर्धक सहभागी झाले असतील त्या सगळ्या स्पर्धकांना साड्याच्या स्वरूपात भेटवस्तू देऊन सगळ्या स्पर्धकांना आम्ही बक्षिसं देत असतो. अरे वा वा, छान. म्हणजे आपण सर्वांनाच बक्षीस देतात, साड्या देत असतात. कारण तुलना करणं खूप अवघड आहे. प्रत्येक या ठिकाणी भाग घेणारी प्रत्येक महिला ही साधारणतः प्रत्येकापेक्षा सरस आहे. त्याच्यामुळे निवड करणं हे खूप अवघड जातं आहे. त्याच्यामुळे आम्ही मागच्या काही वर्षापासून ठरवलं की जेवढे स्पर्धक सहभागी होतील त्यांना प्रत्येकाला साड्याच्या स्वरूपात बक्षीस द्यायची. छान. तर सर, आपण जी संस्था आहे आपली सम्यक युवक विकास संस्था, या संस्थेचं खरोखरच अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे. आपण सर्व या स्पर्धकांना त्यांनी दाखवलेल्या कलेचं हे चीज करत असता आणि त्यांना सर्वांनाच बक्षीस देतात. त्याबद्दल तुमचं अभिनंदन, तुमच्या सर्व सभासदांचं अभिनंदन. तुमचं पण धन्यवाद. थँक्यू. आता सर तुम्ही घ्या ना हे तुम्ही टेस्ट करा, मी धरतो कॅमेरा. करतो. नाही घ्या ना, आम्हाला कॅमेरा बोलतो कॅमेरामॅन. नाही बरं का. केळेवाली होती, केळेवाली. सर, आपलं नाव काय सांगाल? माझं नाव तुषार मिश्रा. अच्छा, तुषार मिश्रा. बरं. आपण या ठिकाणी ज्या टेस्ट घेत आहात याचं परीक्षण कशा प्रकारे केलेलं आहे? काय म्हणजे हे जे सम्यक युवक विकास संस्थाने जे याचा आपल्याला पाककलाविषयी जे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे ते खरं खूपच सुंदर आहे. प्रत्येक हा जो पक्वान्न आहे ते खूपच सुंदर झालेला आहे. आणि ही मेजवानी खरं असं आपल्याला कुठेही बाहेर मिळत नाही. हे आपल्या घरच्या सारखंच आहे. मग या ठिकाणी पोटभर आपल्याला खायला मिळतं असं म्हणायचं का? हो, म्हणायला हरकत नाही. आता परत घरी जाऊन जेवण करायची इच्छा नाही. अच्छा, येस येस येस, थँक्यू. मॅडम, एक मिनटं, आपलं नाव सांगा. ममता गाणार. बरं, आपण या ठिकाणी काय टेस्ट घेत आहात का? पदार्थ पण बनवून आणलेले आहे तिकडे. आपली या ठिकाणी या ज्या स्पर्धा घेतलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये आपण सुद्धा संयोजकाच्या संदर्भामध्ये आपला मोठा वाटा आहे. तर आपण ही स्पर्धा घेण्याच्या उद्देशाचा बद्दल काय सांगाल? उद्देश म्हणजे सगळ्या महिलांनी एकत्र यावं आपल्या, नाही का? त्यामुळं आणि ह्याच वर्षी आमचं असं झाले, इतर ज्या वेळेस आम्ही सगळ्या महिला अगदी सेम साड्या घालून येतो आहे. आता कोरोनामुळे आमच्या साड्या आता गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी आम्ही वाटप केलेलं ते, पण त्या सगळ्यांची आता कुठे माहिती नाही, नाही का? त्यामुळं नाहीतर आमच्या सगळ्या महिला एक असतो. सगळ्या महिलांच्या साड्या सेम असतात. तुमच्या सर्वांच्या साड्या दरवर्षी सेम असतात. मग एकाच वेळेला खरेदी करता आणि त्या पैसे आपापले असतात का? काय नाही, आपल्या मंडळाचे असतात.
मंडळाचे पैसे असतात सगळे. अरे वा, म्हणजे मंडळातर्फे साड्या दिल्या जातात. हां हां हो हां, मग ही मंडळा इतकी वर्गणी आपल्याकडे जमते? हो, कारण की आम्ही ह्या वर्षी पण आमच्या बचत गटातर्फे आपल्या मंडळाला 50,000ची मदत केलेली आहे आम्ही महिलांनी फक्त आम्ही. अच्छा, म्हणजे आपला बचत गट आहे हां. आणि बचत गटातर्फे आपण या साड्या वगैरे देत आहात. हां चांगली गोष्ट आहे. म्हणजे किती महिला आहेत आपल्या बचत गटामध्ये? 115 महिला. 115 महिला आहेत. मग यावरती आपण किती खर्च करता अंदाजे सर्वसाधारण वार्षिक? कुठल्या साडीवरती वगैरे? साडीवरती वगैरे 5,000 रुपये खर्च होतात आणि पूर्ण जयंतीला आम्ही 50,000च्या जवळपास मदत करतो. म्हणजे आपला बचत गट ही 50,000ची मदत या जयंतीला करते. हां होय. अच्छा, छान. मग हे 50,000 आपण बचत गटाची मदत करता, हे कुठल्या कॉलम खाली किंवा काय म्हणून? नाही, आम्ही म्हणजे आमचं जे व्याज येतं आहे ना, आम्हाला आता प्रत्येक महिन्याला 50,000 रुपये बचत गटाला व्याज येते. ते आम्ही 1 महिन्याचं व्याज आम्ही जयंतीला आम्ही दिलेलं आहे आणि सगळ्या महिलांची संमती होती तशी, नाही का. म्हणजे तुम्ही सर्वसाधारण सभेमध्ये हे सर्व मंजूर करून घेतलेलं आहे? मीटिंग झाली आमची गेल्या सोमवारी आणि त्यामध्ये मग आम्ही सगळं मंजूर केलं. ह्या सगळ्या महिला आमच्या होत्या तेव्हा, नाही का, बैठकीला हजर. आपण हे संपूर्ण बचत गटातर्फे आपण सर्व बचत गटाचे सभासद आहात, बरोबर? आपलं नाव सांगा पूर्ण. आपलं नाव सांगा ताई. रेणू खुराना. अच्छा, मग आपण हा जो खर्च होतो याला सर्वांची सहमती आहे का? अच्छा, छान, खूपच छान. ताई आपली ओळख सांगा. लक्ष्मी आनंद कांबळे. आपण काय बनवून आणलेलं आहे? वडापाव आणलेला आहे. छान. आपण हे किती वर्ष झालं असं या प्रकारची स्पर्धा घेत आहात, काय सांगता येईल का? तरी 2-4 वर्ष झाले करतोय असं. आता तर 2 वर्ष करोनामुळे केले नाही ना. आता हां पाठीमागे करायचं. छान छान. हां नेहमी वेगळे आणतो असं. अच्छा, म्हणजे तुम्ही स्वतः वेगवेगळे घेऊन येता? हो हो, जसं आपल्याला वेळ मिळेल तसं कसं. म्हणजे काय बनवायचं हे संघ ठरवत नाही तर तुम्ही ठरवत हो, होता? आम्ही स्वतः ठरवायचं. अच्छा, जे आपल्याला ज्या वेळातून वेळ मिळेल तसं करायचं. अच्छा, छान छान. आपण तर हे आपलीच टेस्ट घेत आहात आपण या संदर्भात काय सांगाल? असा करा. नाव सांगा अगोदर. नाव. अच्छा, हां. आपण आता स्वतः सुरुवात केलेली आहे. आपण म्हणजे अच्छा सर्वांनी टेस्ट केल्यामुळं आपण टेस्ट घेतात आता स्वतः. आपलं नाव सांगा. अच्छा, छान. तुम्ही काय बनवून आणलं होतं? मग याचं काय बक्षीस वगैरे काय मिळणार का आपल्याला? बक्षीस कन्फर्म आहे सगळ्यांना सर्वांना काय मिळणार आहे? काय मिळणार आहे तुम्हाला? हे मीटिंग घेतल्यानंतर कळणार. जपून ठेवला का मॅडम म्हटलं ते वडा. तरी अंदाज काय मिळेल? अंदाज आहे. साडी. अच्छा, तुम्हाला काय वाटतं? बोलायचं. चांगली गोष्ट आहे, खूप छान. आल्याने मॅडमाने वडापाला गेला. तर हे या कार्यक्रमाचे संयोजक आणि आयोजक दोघं आहेत. तर आपण कांबळे सरांना विचारूया. हे आयोजक आहेत, अध्यक्ष आहेत या ठिकाणचे. तर कांबळे सर. महेंद्र आपलं पाणीपुरी पाणीपुरी असं किती वर्ष झालं आपण हे उपक्रम चालू केलेला आहे? सर हे
हे कार्यक्रम आपण 10-15 वर्षापासून चालू केलेले आहेत. बरं. आणि किती खर्च येतो आपल्याला याचा? जवळपास 2-1 लाखाचा खर्च येतो जयंतीच्या कार्यक्रमाला. जयंतीचा नाही, फक्त पाककलेच्या संदर्भात सांगा. तो खर्च आम्ही नाही करत, ते स्वतःहून स्पर्धक करतात खर्च काही. अच्छा, स्पर्धक